भांडण आहे. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडके झाले, तुझे गेले मळे तुला पाहुणं काळ रडे, तुझी रांड रंडके झाले. भांडण. पण भांडण करणारी सोबत त्या बाबानं काय केले? जात्याच्या मुखी गाली ते ग मोत्याचे दाणी, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उनी. हे भांडण आहे. आपण नाही जात त्या दिशेला. आपण इकडंच आपली काय ती जिरून घेतो सगळी. आपल्याला देवाशी वादही घालावं वाटत नाही आणि त्यांचा मागोही घ्यावं वाटत नाही. चला स्वेच्छाचारी लोकांच्या सोबत जाऊ नका. एका ठिकाणी असं वाक्य कायम वापरलं जातं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला वाक्य पटत? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? पटत का तुम्हाला हे वाक्य? पटत. मला हे वाक्य आवडत नाही. तो माझा कदाचित चुकीचा भ्रम असेल, पण नाही आवडत. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणावा तर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं हे बिघडलेलं जीवन श्री पंढरीनाथाच्या चरणावर नेऊन घालायला ज्ञानोबारायासारखा संत लागतो महाराज. त्याशिवाय आपलं जीवन देवाकडे जाऊ शकत नाही. महाराजांनी स्पष्ट निर्देश केला, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, तया मागे त्यांचे तेची हाल. किती हाल झाले हो लोकांचे. पहा, त्यांनी ज्ञानोबारांना फारकत दिली, तुकोबारांच्या विचाराला फारकत दिली, हाल झाले, त्रास झाला, अपेष्टा सहन कराव्या लागल्या, लाई लाई झाली जीवनाची. मग जीवन एकदा बिघडलं की ती ताळ्यावर येत नाही. जगातलं वादळ मनगटाने शांत करता येतं, पण अंतकरणातलं वादळ शांत करायला संत लागतात. आणि बाहेरची वादळ आपला केसाला धक्का लावत नाही, माणसाला आतली वादळ संपवतात. ते कामाचं, क्रोधाचं, लोभाचं, ममतेचं, द्वेषाचं वादळ निर्माण झालं की संपवून टाकतं माणसाला. धाडकन स्फोट होतो त्या आयुष्याचा. काय स्वेच्छाचारी लोकांच्या मागे जातात? जाऊ नये. खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका. आता प्रत्येकाचा प्रत्येक पदाचा विस्तार केला तर वेळ होईल आपल्याला. तार्किक अनुभव शून्य, अनुभव ज्याला कवडीचा नाही, वारी नाही, व्रत नाही, वाचन नाही. वारकऱ्याच्या जीवनात 3 व पाहिजे: वारी, व्रत आणि वाचन. तिन्ही व जीवनाला थारा देतात महाराज. हे तिघही जीवनात नाही आणि त्यांच्या मागे प्रवासाला आपण लागलोय. अनुभव शून्य ते अनुभव शून्य. अगुणज्ञ, आपल्या गुणाची किंमत नसलेल्या लोकांच्या मागे जाऊ नका. ते आपला घात करतात. पोपट कावळ्याला सांगतो, अरे पाय काय सुंदर घोड आहे, काय देखणं घोड आहे, काठेवाळ आहे. तो कावळा म्हणतो, हे घोड, अरे एक जखम नाही. म्हणजे कावळ्याच्या नजरेत घोडं कोणतं चांगलं आहे? ज्याला जखम झाली आणि चोच मारायला जागा आहे. तशी जगात बरेच कावळे, त्यांचा नाच सोडा, त्यांना जखमेचा घोडा आवडतो. काठीवाळ शिमरू त्यांना आवडत नाही महाराज. ताकदीचा आवडत नाही त्यांना. आपलीच असतात, पण वेळ आली विश्वासघात करतात. एका ठिकाणी म्हटलंय, माझ्याच मानसानी माझाच घात केला, केले हजार वादे अनपक्षपात केला, माझ्याच मानसानी. माझीच होती हो. संकेत गारव्याचे आले निघून गेले, संसार राहिलेला
मी विस्तबात केले हजार वादे अन पक्षपात केला माझ्याच माणसानी माझी पण माझाच घात केला. या जीवनाचा कधी अभिषेक घोसाळकर होईल सांगता येतं का? जो मुलाखत घेतो तोच गोळ्या जाळतो. काही दिवसाची घटना आहे. मग तुम्ही असं कधी ऐकलो की आमदारानं 4 लाख लोकांचा प्रतिनिधी त्यानं पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला? काय धर्म सांगता या राज्यात? आमदार विधानसभेचे 4 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करता तुम्ही. कशाला म्हणता विधानसभेचा आमदार? कळतं का तुम्हाला? वाचलं का तुम्ही कधी? 20-25 वर्ष अगोदर सन्मान्य आमदार महोदयांनी 20 वर्ष अगोदरची विधान परिषद विधानसभा या राज्यात या देशात राहिली नाही महाराज. पत्रकार अभ्यास करून जायचे रांगेत. काय बोलणार आहे आमदार महोदय? आज एक बोलत नाही हो. सगळ्या फटकळ चर्चा, खालच्या पातळीवरची वैयक्तिक टीका. टीव्ही लावी वाटत नाही. तरणी बांड पोरं, आम्ही शिकलेली पोरं, आम्हाला लाज वाटते की आपण टीव्ही लावावी. आपली छोटी जादा आम्हाला पोरं झाली ना. हे तरणी पोरं माफ नाही करणार महाराज राजकारणी लोकांना. तुम्हाला ज्ञानोबारे तुकोबारे वाचण्याची गरज आहे असं म्हणतील बोल. तुम्हाला कळतं का? तुम्ही मीडियाला ऑन मीडिया लाईव्ह काय बोलताय? अवघड आहे. वो जमाना अच्छा था. 20 वर्ष अगोदरच्या बातम्याही चांगल्या होत्या टीव्हीतल्या. माझे वडील सरपंच होते. पूर्वी एकच चॅनल होतं टीव्हीत, दूरदर्शन एकच. तेही पूर्ण वेळ दिसायचं नाही. मला चांगलं आठवतं माझे वडील सरपंच ते शाळेतून, म्हणजे मी घरी आलो शाळेतून की माझे वडील मला म्हणायचे बाबू टीव्ही लाव. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. म्हणजे जवळजवळ ती सवयच लागते माणसाला. टीव्ही लावली की चित्र नाही आहेत का? आमचे वडील म्हणायचे चित्र नाही. मला माझ्या वडिलांनी घरावर चढून द्यावं. हा, मी तो अँटीना फिरवायचो महाराज. सगळ्यांनाच फिरवावंच लागायचं. तो चित्र यायचं नाही. मी माझ्या घरावरून तो अँटीना फिरवायचो. जळगाव 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 दिशेनं. आणि तिथून खाली विचारायचो. आमचा एक अमोल नावाचा चुलत भाऊ होता. त्याला अमोल आलं का? तू म्हणे मुंग्या आल्या गड्या. पण मला असं वाटते चित्र येईन, तू हार मानू नको, फिरवत राह. ते फिरवता फिरवता चित्र यायचं. चित्र आल्यावर प्रमाणच म्हणायचं पुण्य फळले. आनंदच तितका होता ना. पण बातम्या 7लाच बातम्या असायच्या. पण दिवसभर वाट पाहिजे माणसं. पदर घेऊन ती बाई बातम्या सांगायला यायची. नमस्कार. काय संस्कृती होती या राज्याची. 6:30 वाजले की गल्ली बोळात फिरले तर एकच आवाज यायचा, ओ भैया भैया रे, ओ भैया भैया गाड़ी वाला ओ गाड़ी वाला धीरे हाँक रे, धीरे से गाड़ी हाँक रे, ओ गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, हाँकने वाला चैला चबीला, बैठने वाला ओ भैया भैया, ओ मोरे भैया 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 भैया, गाड़ी वाला धीरे धीरे से गाड़ी धीरे से चल रे सरदा, चल रे राजा, बिगी 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 डवला डवला गाव मोठा वरत यायचं की नाव गल्ली बोळातून आवाज यायचा मार.
काळ्या मातीत मातीत. आता बैल कधी टीव्ही दिशीन तर शपथ आहे. आता बैल ऐकायचं झालं तर एकाच ठिकाणी शिल्लक आहे. ताई म्हणतात पाटलाचा. ताईंचा परिचय आहे की नाही तुम्हाला? आता बैलगाडा असा असतो का? असा असतो. या बैलगाड्याचा नाच ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी बैलगाड्या सही जमिनी विकल्या. तो काही परवडणार आहे का आपल्याला? पण आता बैल राहिला नाही, चित्र राहिलेलं नाही. पण आता त्या बदलत्या काळामध्ये त्या काळाबरोबर तुम्हाला मला सगळ्यांना चालावं लागतंय. तिथं अनुभव शून्य, अगुणज्ञ आणि अमत स्थिरम समाज वाढला. मत स्थिर नाही माणसाचं, भूमिका स्थिर नाही. स्पष्ट बोललो का लोक राजकारणाकडे घेऊन जातात. पण अशोकरावांना इकडं घ्यावं लागलं तरी चालेल, पण 2024 हाताळता आली पाहिजे. ते पूर्वीच्या राजकारणात नव्हतं, आता ते रूढ झालं. याला म्हणता अमत स्थिरम. माणसाची भूमिका वेळोवेळी बदलती. समाजकारणात बदलू द्या, आम्हाला काय घेणं त्याचं, पण इकडे भूमिका बदलून चालत नाही. इथं आयुष्यभर एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. इथं मालक बदलून चालत नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा आम्हा नारायण तैसा परी. तसा आम्हाला देव आहे, तसा आमचा परमात्मा आहे. आम्ही भूमिका बदलणार नाही. जर भूमिका बदलली, पारमार्थिक साधनेमध्ये भूमिका बदलणाऱ्या लोकांच्या मागे तुम्ही जाऊ नका. अगुणज्ञ लोकांच्या. महाराज 11:15 झाली, तुम्ही कोणाच्या मागे जावं ते सांगा आम्हाला. कोणाच्या जाऊ नका हे सांगता का कीर्तन होईपर्यंत? बरं 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 बरं. मग तुम्ही ज्यांच्या मागे जा त्यांचा श्लोक शास्त्रात बघा. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्यते श्याम पार्श्वम गच्छयो. वेदानुगामी, तुम्ही वेदाच्या मागे जा. या प्रत्येक पदाचा विस्तार होईल पण नको. वेदानुगामी सच्शील हा, तुम्ही शिलाच्या मागे जा. ज्यांच्याकडे पाहिलं की देव आठवतो त्यांच्या मागे जा. काही लोकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या साधनेचं तेज असतं, उपासनेचं तेज असतं. तुम्ही 12 वर्ष एखादं व्रत करा एकादशीचं, देवाला आवडेल त्या भावनेत, आणि 12 वर्षानंतर तुमच्या चेहऱ्यावर त्या व्रताचं तेज बघा. 12 वर्ष तुम्ही कायम संकीर्तन करा, तुमच्या चेहऱ्यावरची उपासनेची प्रत्यक्ष फळं अनुभूतीला येतील. महाराज मारुती बाबांना पाहिलं की कोणाला राग येत नाही. जल देखत शुद्धता उपजे, कामिनी देखत काम, शस्त्र देखत हिंसा उपजे, साधू देखत राम. साधू पाहिला की देव आठवतो. समजावं सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्च. ज्यांच्याकडे पाहिलं की प्रत्यक्ष नाही श्रुती परोती माऊली जगा. ज्यांच्याकडे पाहिलं की माय आठवते त्यांच्या मागे जा. अशी या जगात कोणाची चरण आहे? अशी या जगात एकच चरण आहे, ते हे चरण सुकुमार. कोणाची? तयाची आचरावी पावले, पावने सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेला हे. अशी चरण ज्ञानोबरांची, अशी चरण श्री तुकोबरांची, अशी चरण संत श्री बाळूदेव महाराजांची. तुम्ही त्या बाळूदेव महाराजांच्या मागे जा. तुमच्या जीवनात तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्या मार्गाला का जावं? अहो ते दयेनं भरलेले संत आहे, आणि दयेनं भरलेल्या संतांनी सोजवळ मार्ग बनवला. दुसरा मार्ग शोधताच काय? अभंगाचं पहिलं चरण. इंदुरेकर महाराज कीर्तन. आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.